5 जूनला अंतराळात पोहोचलेल्या सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. त्यांचा परतीचा मार्ग आता खडतर बनलाय. 5 जून रोजी त्यांनी अंतराळात झेप घेतली होती. 22 जूनला त्या परतणार होत्या, पण स्टायलनायलर आणि स्पेसक्राफ्ट या अंतराळात त्यांच्या बिघाड झाली आणि त्यामुळेच काही दिवसांपासून त्या अंतराळातच अडकून पडल्या आहेत. त्यांच्या यानात हिलियम गळती झाली होती आणि त्यांचा परतीचा प्रवास त्याचमुळे रखडल्याची चर्चा आहे. पुढील 45 दिवसांचा इंधन पुरवठा असल्याची देखील माहिती सध्या समोर आली आहे. स्टारलाइनर आणि स्पेसक्राफ्ट या अंतराळ यानात त्यांच्या बिघड झालाय. त्यामुळेच काही दिवसांपासून ते अंतराळातच अडकून पडले आहेत. त्यांच्या यानात हिलियम गळती झाली आहे. त्यांचा परतीचा प्रवास त्यामुळे रखडल्याचंही बोललं जाते. 5 जूनला अंतराळात पोहोचलेल्या सुनीता विल्यम्स अंतराळातच अडकल्या आहेत. त्यांचा परतीचा मार्ग आता खडतर बनलाय. 5 जूनला त्यांनी अंतराळात झेप घेतली होती. 22 जूनला त्या परतणार देखील होत्या, पण स्टारलाइनर आणि स्पेसक्राफ्ट या अंतराळयानात त्यांची बिघड झाली आहे. त्यांच्या या अंतराळयानात आणि त्यानंतरच आता त्या अंतराळात अडकून पडल्यात. त्यांच्या यानात हिलियम गळती झाल्यानं त्यांचा परतीचा प्रवास रखडल्याचं देखील बोललं जात आहे. तर या संदर्भात अधिक विश्लेषण करण्यासाठी अंतराळ शास्त्रज्ञ लीना बोकील आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत. सर्वप्रथम खूप खूप एनडीटीव्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहतोय 5 जूनला अंतराळात पोहोचलेल्या सुनीता विल्यम्स आणि सध्या त्या अडकल्या आहेत. नेमकं काय कारण असू शकतंय? त्यांच्या यानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचं देखील कळतंय. हो, 5 जूनला नासाच्या केनेडी स्पेस सेंटर जे केप कॅनावेरल मधून लॉन्च झाला. तर बोईंग स्टारलाइनरची ही क्रूड मॉड्यूल म्हणजे कॅप्सूल आहे, ज्याच्यामध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 2 अंतराळवीर म्हणजे ॲस्ट्रोनॉट्स गेले स्पेसमध्ये आणि त्यांचं डॉकिंग 7 जूनला झालं विथ इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, जे ऑलरेडी 400 किलोमीटर पृथ्वीपासून अंतरावर हाईटवर आहे. आणि त्या डॉकिंगला सुद्धा जरा त्यांना अडचणी आल्याच. खरं तर मे मध्येच लॉन्चिंग होणार होतं. मग काही अबॉर्ट झाले, काही वेळेला 2-3 वेळेला मिशन पुढे ढकलली गेली आणि मग 5 जूनला हे गेले स्पेसमध्ये. आता 7 जूनला डॉकिंग करताना सुद्धा त्यांना काही चॅलेंजेस आले. नक्कीच हे खूप जोखीम आणि हे डेंजरस सिच्युएशन खरं तर असते, पण दे डॉक सक्सेसफुली. आणि 7 जूनला ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या मॉड्यूलमध्ये जेव्हा एंटर झाले तेव्हा सुनीता विल्यम्सचा एक स्पेसमध्ये डान्स झाला, म्हणजे तरंगत असताना स्पेसमध्ये, झिरो ग्रॅव्हिटीमध्ये. तर ही एक मोठी अचीवमेंट होती नक्कीच. आता एक तर 58 इयर ओल्ड सुनीता विल्यम्सचे अनेक रेकॉर्ड्स आहेत. आता काल आज खरं तर स्पेस वॉक पण करायचा होता त्यांना. आणि इंधनमध्ये आता हिलियम जो असतो तो गॅस लिकेजमुळे त्यांच्या थ्रस्टर्सना प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात 26 म्हणजे काल आज उद्या मध्ये खरं तर त्यांचं पोचायला पाहिजे किंवा अनडॉक करून मग पृथ्वीवर यायला पाहिजे. खरं तर मागच्या आठवड्यापासून प्रयत्न चालू आहेत, पण त्यांच्या लक्षात आलं की काही चॅलेंजेस आहेत, बिघाड आहे, त्यामुळे पोस्टपोन झालेलं आहे. आणि त्यांना इंधन आता शॉर्टेज आहे. नक्कीच काही दिवसांमध्ये ही ऍक्शन घेतली नाही तर ते पृथ्वीवर व्यवस्थित येऊ शकणार नाहीत. तर हे सगळे इंजिनियर्सच आहेत. खरं तर स्पेस स्टेशन इज अ हायटेक स्पेस लॅबोरेटरी, प्रयोगशाळा आहे ती. फुटबॉल स्टेडियमच्या मोठ्या डायमेन्शनची, पृथ्वीच्या भोवती 28,000 किलोमीटर पर आवर अशा स्पीडने पृथ्वीच्या भोवती फिरत असतो स्पेस स्टेशन. आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये ऑलरेडी 7 ॲस्ट्रोनॉट्स आहेतच. रशियाचे आहेत आणि युरोपियन स्पेस एजन्सीचा एखादा असतो आणि नासाचे काम करतच असतात. ते कंटिन्युअस 24/7 त्यांचं काम चालू असतं. आता हे क्रू मॉड्यूल मधून बोईंग स्टारलाइनरचा हा खरं तर एक मोठा प्रयोगच आहे आणि हे सक्सेसफुली डॉक झाले. आता तिथे स्पेस वॉक, काही प्रयोग आणि बाहेर जाऊन म्हणजे स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन ऍक्टिव्हिटीज करतात, मेंटेनन्स आणि काही इंजिनिअरिंगच्या गोष्टी, त्याला म्हणतात एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटी किंवा स्पेस वॉक. तर हे देखील करताना त्यांना आता अडचणी यायला लागलेल्या आहेत.
आणि हे सगळं करून एक स्पेस वॉक करून मग त्यांना तिथून अनडॉक करून सुटल्यानंतर पृथ्वीवर यायचं आहे. तर आता बघायला लागेल 1-2 दिवसात काय ऍक्शन घेतात. आणि हे सगळं मॅन मशीन कॉम्बिनेशन असतं. खरं तर हे अंतराळवीर म्हणजे स्पेस सायंटिस्ट, इंजिनियर्स, ऍस्ट्रॉनॉट्स, दे आर ऑल्सो ट्रेन्ड ॲज पायलट्स. आणि ते आतमध्ये बसून सुद्धा आणि बाहेर जाऊन काही गोष्टी आता ते मॅन्युव्हर्स आणि ऍक्शन घेणार आहेत, प्रयोग करणार आहेत. आणि मग अनडॉकिंग करून सक्सेसफुली आता बघावं लागेल की सुनीता विलियम्स आणि ऍस्ट्रॉनॉट बुच विल्मोर 1-2 दिवसात येतील का, किंवा किती दिवस लागतील आता त्यांना. आणि इंधन कमी पडत चाललेलं आहे, शॉर्टेज आहे, प्लस लिकेज आहे, ती दुरुस्ती करावी लागेल. त्याच्यामध्ये बिघाड आहे, काही बग्स आहेत सॉफ्टवेअर हार्डवेअर मध्ये. तर हे सगळं नियंत्रण करून दे नीड टू प्लॅन मेटिक्युलसली, सिस्टमॅटिक, सगळे एक एक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून हे सगळं रिझॉल्व्ह झाल्यानंतरच अंतराळवीर त्या कॅप्सूलमध्ये पुन्हा बसतील. जाऊन दोघं त्या स्टारलाइनर बोईंगच्या कॅप्सूलमध्ये बसतील. मग ते अनडॉक म्हणजे सुटलं की मग पृथ्वीकडे येणार. आणि पृथ्वीकडे येताना पण सगळ्यात मोठा धोका असतो. इट्स व्हेरी डेंजरस अँड हाय रिस्क इज इन्व्हॉल्व. का तर पृथ्वीच्या वातावरण म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जेव्हा येतात ते री एंट्री करतात तेव्हा ऑक्सिजन असतो. आणि मग तिथे पेट घेतलेला होता, म्हणजे कोलंबिया डिझास्टर, स्पेस शटल डिझास्टर झाला होता. सो इट इज व्हेरी व्हेरी रिस्की. त्यामुळे हे जरी हाय प्रोफाईल ह्यांचं काम असलं तरी ते अंतराळवीर म्हणजे खरोखर ते वीर असतात. आणि त्या व्हेरी ब्रेव्ह हार्ट्स आणि योद्धांसारखेच त्या लेवलचीच त्यांची ब्रेवरी किंवा करेजियस शौर्य आणि वीर हे म्हणतो आपण, तसेच आहेत हे. सो त्या क्षणाला आता त्यांना बरोबर ऍक्शन घेऊन या सगळ्या सिस्टमॅटिक सिक्वेन्शियल ऍक्टिव्हिटीज करून मग पृथ्वीवर परत यायला लागणार आहे. अगदीच लीना बुकीलजी, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सविस्तर असं विश्लेषण आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे. तुर्तास धन्यवाद. तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढलात आणि एनडीटीव्ही मराठी सोबत संवाद साधलात त्यासाठी. धन्यवाद.